नमस्कार. उद्या बुधवार, उद्या आहे अपरा एकादशी. कोणत्याही परिस्थितीत या वेळेत घरावरून उतरवून टाका ही एक वस्तू. सर्व बाधा, सर्व संकटे, विघ्न दूर होतील. घराची, पतीची, तुमची, तुमच्या मुलांची खूप प्रगती होणार आहे. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला उद्या तुमच्या घरावरून उतरवून टाकायची आहे, कोणत्या वेळेत हे काम करायचे आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील एक नवी दिशा देणारा ठरणार आहे. उद्या 13 मेला अपरा एकादशी आहे. अपार म्हणजेच ज्याला सीमा नाही अशी पुण्यफळ देणारी ही एकादशी मानली जाते. ही तिथी अत्यंत महत्त्वाची आहे. वैशाख महिन्याच्या वद्य पक्षात येणारी ही एकादशी अपरा एकादशी नावाने ओळखली जाते. या व्रताची फलनिष्पत्ती, पापनाश आणि जाणता अजाणता घडलेल्या चुकांचे परिमार्जन करण्याची ठरली जाते. म्हणजेच काय तर या दिवशी आपण व्रत केल्याने कळत नकळत आपल्याकडून झालेल्या पापांची मुक्तता होत असते. श्री विष्णूंच्या पूजनाने, भजनाने, उपासनेने जीवनातील सर्व विघ्न हे दूर होतात. सुख, शांती, समृद्धी आपल्या घरामध्ये येते. तर वैशाख वद्य एकादशी प्रारंभ हा मंगळवारी म्हणजे आज 12 मे रोजी दुपारी 2:52 सुरू होणार असून वैशाख वद्य एकादशी समाप्ती ही बुधवारी 13 मे रोजी दुपारी 1:29 संपणार आहे. भारतीय पंचांग पद्धतीनुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे वैशाख वद्य अपरा एकादशीचे व्रताचरण हे बुधवारी 13 मे रोजीच करावे असे सांगण्यात आलेले आहे. अपरा एकादशीच्या दिवशी करण्यात येणाऱ्या गंगा स्नानाला विशेष महत्त्वाचे मानले जाते. म्हणून शक्य झाल्यास या दिवशी गंगेचे पाणी थोडेसे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचे आहे. तर तुम्हाला हा उपाय करणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे. त्यासोबतच सकाळी लवकर उठून शुचिर्भूत व्हावे, व्रत पूजनासाठी तयार व्हावे, व्रताचरण आणि श्री विष्णू पूजनाचा संकल्प करावा, श्री विष्णूंची चौरंगावर स्थापना करावी, श्री विष्णूंचे आवाहन करावे, पंचामृताने अभिषेक करून त्यांना नैवेद्य दाखवावा, विष्णू सहस्रनामाचे पठण करणे शक्य झालेस तर आवर्जून करा किंवा श्रवण करू शकता. यानंतर मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, फुले, फळे श्री विष्णूंना अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्री विष्णूंची आरती करावी. यानंतर मनापासून नमस्कार करावा. सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असेल तर आवर्जून तुम्ही विष्णू सहस्रनामाचे पठण करा. या दिवशी यथाशक्ती दान करावे. षोडशोपचार पूजा करणे शक्य नसेल तर पंचोपचार पूजा करावी. आपले कुळाचार, कुळधर्म, परंपरा पाळून एकादशीचे व्रत हे आचरण करावे, याचे पालन करावे. अपरा एकादशीला जागरण करून भजन कीर्तन देखील करण्यात येते. तर इतकी महत्त्वाची ही तिथी असल्यामुळे तुम्हाला हा उपाय प्रत्येकाला करायचाच आहे. त्याआधी तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे या दिवशी तुम्ही उपवास जरी नाही केला तरी चालेल, त्यांनी सात्विक आहार घ्यावा. शक्यतो कांदा, लसूण युक्त कोणतेही पदार्थ खायचे नाहीत. ज्यांना उपवास नाही त्यांनी अजिबातच खायचे नाही आहेत. एकादशी दिनी केलेल्या व्रताला दुसऱ्या दिवशी सकाळी स्नानादिक कार्य आटोपल्यानंतर या व्रताचा सांगता करायची आहे आणि श्री विष्णूंची मनोभावे पूजा करून हे व्रताची सांगता करायची आहे. या दिवशी कोणालाही अपशब्द बोलू नये आणि कोणाविषयी मनात ईर्ष्या आणू नये आणि मनोभावे तुम्हाला क्षमा याचना करायची आहे. त्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे. हे सर्व कामं करत असतानाच तुम्हाला हा आता महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, तो तर तुम्हाला प्रत्येकाला करायचाच आहे. कधी कधी आपले गुप्त शत्रू असतात, ते आपल्या घराला नजर लावत असतात. त्यामुळे आपल्या घरावर अनेक अडचणी, अडथळे येत असतात. कोणत्याही कामात यश मिळत नाही. तर तुम्हाला उद्या ही सांगितल्याप्रमाणे व्यवस्थितपणे पूजा करून त्यानंतर हा उपाय प्रत्येकालाच करायचा आहे. कारण तुमच्या घरामध्ये कुठलीही बाधा, नकारात्मक शक्ती आलेली असेल तर ती या उपायाने सहजच घराच्या बाहेर निघून जाणार आहे. मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो तुम्ही या एकादशीला केलात तर तुमच्या शत्रूंना तुमच्यासमोर लोटांगण घालावे लागेल आणि फक्त शत्रूच नाही तर घराची, मुलाची, पतीची प्रगती इतक्या वेगाने होईल की तुम्ही थक्क व्हाल. म्हणजे शत्रू त्रास नष्ट होणार, सर्व बाधा देखील नष्ट होणार. तो उपाय काय आहे, ती वस्तू कोणती आहे आणि कोणत्या वेळेत तुम्हाला घरावरून उतरून टाकायची आहे, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ती वस्तू उतरवण्याची एक विशेष पद्धत देखील आहे.
मैत्रिणींनो, नुसता उपाय करून चालत नाही, तर त्या दिवसाचं महत्त्व, त्यामागील कथा देखील समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर अपरा या शब्दाचा अर्थ आपण पाहिलेलाच आहे. अपार पुण्यफळ देणारी एकादशी आहे, जिला अचला एकादशी असे देखील म्हणतात. प्राचीन काळी महाध्वज नावाचा एक धर्मात्मा राजा होता. त्याला एक धाकटा भाऊ होता, ज्याचे नाव व्रजध्वज होते. व्रजध्वज हा अत्यंत क्रूर आणि अधर्म होता. आपल्या मोठ्या भावाचा द्वेष करायचा. एके रात्री त्याने आपल्या मोठ्या भावाची म्हणजे राजा महध्वजाची हत्या केली आणि त्याचा मृतदेह जंगलातील एका पिंपळाच्या झाडाखाली गाडून टाकला. अकाली मृत्यू झाल्यामुळे राजा महध्वज हा प्रेतयोनीत गेला आणि त्यात पिंपळाच्या झाडावर राहू लागला. तो प्रेत आत्मा तिथून जाणाऱ्या येणाऱ्यांना त्रास देऊ लागला. एके दिवशी धौम्य ऋषी त्या झाडाखालून जात होते. त्यांनी आपल्या तपोबलाने राजाची ही अवस्था ओळखली. ऋषींना राजाची दया आली. त्यांनी त्या प्रेतात्म्याला झाडावरून खाली उतरवले आणि त्याला स्वतः अपरा एकादशी व्रत करायला लावले. राजा महध्वजाने मोठ्या श्रद्धेने हे व्रत केले. या व्रताच्या पुण्यामुळे तो प्रेतयोनीतून मुक्त झाला आणि त्याला दिव्य शरीर प्राप्त झाले. तो स्वर्गात गेला. विचार करा, जर एका प्रेतात्म्याला या व्रतामुळे मुक्ती मिळू शकते, राजवैभव मिळू शकते, तर आपल्याला तर जिवंत माणसं आपण आहोत. आपल्याला तर आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, शत्रुपीडा का दूर होणार नाहीत? तर या कथेवरून हे सिद्ध होत आहे की अपरा एकादशीचे व्रत केल्याने ब्रह्महत्या, परनिंदा आणि प्रेतयोनीसारख्या महापापातूनही मुक्ती मिळते. म्हणूनच आज मी तुम्हाला जो जवसाचा उपाय सांगणार आहे, तो या कथेचा इतकाच प्रभावी असणार आहे. हो, जवसच आहे, पण ते कसे उतरवायचे आहे हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. अपरा एकादशी म्हणजे भगवान विष्णूंची सेवा करण्याचा दिवस. या दिवशी केलेले उपाय इतर दिवसांच्या तुलनेत 10 पटीने अधिक फलदायी मानले जातात. अनेकदा आपल्याला असं वाटतं की आपण इतकी मेहनत करतोय, परंतु यश का मिळत नाही आहे, प्रगती का होत नाही आहे? तर आपल्या घराच्या भोवताली एक नकारात्मक ऊर्जेचं वलय तयार झालेलं असतं, ज्यामुळे सकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करत नसते. ही ऊर्जा घालवण्यासाठी शास्त्रामध्ये एक विशिष्ट वस्तूचा उल्लेख केला गेलेला आहे. आज मी तुम्हाला अशा एका वस्तूची माहिती देणार आहे. ती वस्तू तुमच्या स्वयंपाकघरातच आहे. ती महागडी देखील नाही आहे, तर तिची ताकद खूप जास्त आहे. ती वस्तू कोणती मी तुम्हाला सांगत आहे. ती वस्तू प्राचीन काळापासून ऋषीमुनी वापरत आलेले आहेत. ती केवळ आरोग्यासाठीच नाही, तर तंत्रशास्त्रानुसार नजर उतरवण्यासाठी, शत्रुबाधा दूर करण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. विचार करा, ती वस्तू कोणती असू शकते? तर आज मी तुम्हाला जी वस्तू सांगणार आहे ते केवळ उपाय नाही, तर ते तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्याचा मार्ग आहे. जवसाचा मुख्य उपाय सांगण्यापूर्वी हे छोटे पण अत्यंत शक्तिशाली तोडगे आपण नक्की समजून घेऊयात, कारण हे तुमच्या रोजच्या जगण्यातील समस्या मुळापासून उपटवून टाकतील. तर मुलांच्या प्रगतीसाठी एक उपाय मी तुम्हाला सांगत आहे. उद्या सकाळी लवकर उठायचे आहे. स्नान झाल्यावर मुलाच्या हाताने भगवान विष्णूंना केशर मिश्रित दूध अर्पण करायचे आहे. त्यानंतर त्यांना पिवळ्या रंगाचे कोणतेही फळ, उदाहरणार्थ केळी, आंबा किंवा मिठाई देखील तुम्ही त्याच्या हाताने गरीब व्यक्तीला दान करायचे आहे. पिवळा रंग हा गुरुग्रहाचा कारक मानला जातो. विष्णूंचा अत्यंत प्रिय आहे. यामुळे मुलांची बुद्धी तल्लख होते. त्यांच्यावर असलेली वाईट नजर देखील दूर होते. शक्य असेल तर आवर्जून तुमच्या मुलाकडून विष्णू सहस्त्रनामाचे पठण करून घ्या, जर मुले मोठे असतील तर. किंवा मग तुम्ही श्रवण देखील करू शकता. त्यांच्या ज्या ठिकाणी ते अभ्यास करतात त्या ठिकाणी तुम्ही लावून देखील ठेवू शकतात मोबाईलवर. त्या लहरी मुलांच्या मनातील चंचलता कमी करतात. त्याचबरोबर अजून एक उपाय तुमच्या पतीच्या प्रगतीसाठी आणि आर्थिक वृद्धी होण्यासाठी. तर घराचा कर्ता पुरुष जेव्हा बाहेर पडतो तेव्हा त्याच्यावर अनेक जबाबदाऱ्या असतात. कधी कामाच्या ठिकाणी राजकारण होतं, तर कधी व्यवसाय देखील मंदावतो. या एकादशीच्या दिवशी संध्याकाळी म्हणजेच तुम्हाला संजेच्या वेळेला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर 2 शुद्ध तुपाचे दिवे लावायचे आहे. दिव्याची वात उत्तर दिशेला असावी. या सोप्या उपायामुळे घराकडे येणारी लक्ष्मीची पावले हे स्थिर होतात आणि कायम राहतात. जर तुमचे कोणाकडे पैसे अडकलेले असतील किंवा कर्ज फिटत नसेल, तर विष्णूंना प्रार्थना करून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत असताना दरवाजावर एक स्वस्तिक देखील काढायचे आहे. हळदीने किंवा कुंकवाने तुम्ही हे स्वस्तिक काढू शकता. पतीच्या प्रगतीचे बंद दरवाजे कसे उघडतात ते तुम्ही बघू शकाल. तुमच्या पतीच्या आयुष्यातील सर्व अडथळे हे नष्ट होतील. घरातील नकारात्मकता, वादविवाद नष्ट होण्यासाठी देखील तुम्हाला एक छोटासा उपाय सांगत आहे. तुमच्या घराच्या आजूबाजूची जी नकारात्मक ऊर्जा असते, त्यामुळे तुमच्या घरामध्ये नेहमी वातावरण हे नकारात्मकच राहते. म्हणजे वादविवाद, भांडणे क्षुल्लक कारणावरून होत असतात. तर हे दूर होण्यासाठी एक तांब्याचा कलश घ्या. त्यामध्ये स्वच्छ पाणी भरा. त्यामध्ये चिमूटभर हळद टाका आणि हे हळदीचे पाणी तुळशीच्या पानाने किंवा आंब्याच्या पानाने
तुमच्या संपूर्ण घराच्या कोपऱ्यात शिंपडायचे आहे. त्याआधी तुम्हाला ते पाणी देवघरासमोर ठेवून अभिमंत्रित करायचं आहे. म्हणजेच काय, तर तुमच्या कुलदैवताचे नामस्मरण करायचे आहे. 108 वेळेला जप करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा देखील 108 वेळेला जप करू शकता. आणि हे अभिमंत्रित केलेलं पाणी तुमच्या घराच्या सर्व कोपऱ्यात शिंपडायचे आहे. नकारात्मकता दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते ही हळद. त्यासोबतच लक्ष्मी माताला देखील अत्यंत प्रिय आहे. तांब्याचा कलश सौर ऊर्जा खेचून घेतो. हे पाणी शिंपडताना मनात असा विचार करा की माझ्या घरातील सर्व दुःख, दारिद्र्य, भांडणे हे दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. यामुळे तुमच्या घरात सुखशांती नांदेल. हे तर झाले घराला सावरणारे उपाय. आता आपण त्या विषयाकडे वळूयात ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. ती रहस्यमय वस्तू कोणती, जी घरावरून उतरून टाकली की तुमच्या घरावरची नजर कायमची नष्ट होणार आहे. ती वस्तू फक्त नकारात्मकताच काढत नाही, तर ती नशिबाचे टाळे देखील उघडणारी एक किल्लीच आहे. ती वस्तू जवस आहे. हे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेले आहे. पण ती उतरवायची पद्धत कोणती आहे हे तुम्ही चुकवू नका, नाहीतर या उपायाचा परिणाम तुम्हाला पाहायला मिळणार नाही. त्यामुळे पुढच्या 2 मिनिटात ती वस्तू कशी काय वापरायची आहे हे समजून घेऊयात. आता मात्र तुमचं पूर्ण लक्ष मला हवं आहे, कारण आता आपण त्या वळणावर आलो आहोत जिथे तुमचं आयुष्य बदलणार आहे. ती वस्तू उतरवण्याची वेळ आणि पद्धत जितकी अचूक असेल तितकाच तो प्रचंड उपाय ठरणार आहे. पहिली गोष्ट, वेळ. हा उपाय तुम्हाला 13 मेला अपरा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतरच करायचा आहे. जेव्हा दिवस आणि रात्र एकत्र येतात ती वेळ संध्याकाळ असते. या वेळेत नकारात्मक शक्ती प्रबळ होतात आणि याच वेळेत त्यांना घरातून बाहेर काढणं सोपं होतं. त्याचबरोबर सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात, म्हणून असे उपाय लवकरात लवकर फलित ठरत असतात. तर कसा करायचा आहे हा उपाय, त्याचा विधी पाहूयात. तुम्हाला ती रहस्यमय वस्तू तुमच्या उजव्या हाताच्या मुठीत घ्यायची आहे. आता शांत बसायचे आहे आणि डोळे मिटून आराध्याचं, तुमच्या कुलदैवताचं, कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे. त्यानंतर तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून ते पायापर्यंत अशी 7 वेळेला उतरवून घ्यायची आहे. ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यांच्या डोक्यावरून उतरवून घ्यायची आहे. अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत घरातील कर्त्या पुरुषाच्या देखील डोक्यावरून ही वस्तू उतरवून घ्यायची आहे. आणि ओवाळताना मनात विचार आणायचा आहे की तुमच्या घरातील सर्व आजारपण, नकारात्मकता, वाईट शक्ती, अडथळे, कामात येणारे सर्व काही नष्ट होऊ दे. नकारात्मकता पूर्णतः नष्ट होऊन घरामध्ये लक्ष्मी नांदावी, सर्वांना प्रत्येक कामामध्ये यश मिळावे, अशी मनोमन प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात ती मूठभर वस्तू घेऊन फिरायचं आहे. शेवटी मुख्य प्रवेशद्वारावर चौकटीवरून देखील आतून बाहेरच्या बाजूला ती वस्तू 7 वेळेला उतरवायची आहे. दरवाजा म्हणजे तुमच्या घराचं प्रवेशद्वार. तिथूनच प्रगती येते, तिथूनच शक्ती येतात. कोणत्याही असो, नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही शक्ती तिथूनच येतात. तर नकारात्मकता नष्ट करण्यासाठी आणि सकारात्मक शक्तीच घरात येण्यासाठी हा उपाय फलित ठरणार आहे उद्याच्या या शुभ मुहूर्तावर, शुभ दिवशी. तर तुम्हाला सांगितलेलं आहे हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. तुम्हाला आता वाटत असेल की ही वस्तू म्हणजे मीठ असेल का, जे आपण रोज नजर काढायला वापरतो, काळी मोहरी असेल का, ज्याचा वापर तंत्रमंत्रात होतो. तर नाही, ती वस्तू आहे जवस. हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मीठ, मोहरी देखील प्रभावी आहेतच. जवस हे प्रत्येकाच्या घरामध्येच असते आणि आपण खाण्यासाठी वापरतो. मग याचा उपयोग तंत्रशास्त्रामध्ये आणि उपायांमध्ये कसा, तर खूप महत्त्वाचे स्थान याला आहे. प्राचीन ग्रंथामध्ये जवसाला अलसी म्हटलेले आहेत आणि याचा संबंध थेट भगवान विष्णूंच्या प्रिय धान्य प्रकाराशी जोडलेला आहे. जवस हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतात आणि सकारात्मक ऊर्जा ही बाहेर येत असते आणि त्यामुळे घरातील वातावरण हे प्रसन्न होते. तर हा उपाय इतका प्रभावी का आहे हे थोडक्यात तुम्ही समजून घेऊ शकता. त्याप्रमाणे जवस प्रकृतीने उष्ण असते, त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही ते घरावरून उतरवून टाकता आणि विसर्जित करता तेव्हा तुमच्या शत्रूने केलेली करणी बाधा, कोणतीही वाईट शक्ती, वाईट नजर त्या जवसामध्ये सामावली जाते. शत्रूचे तुमच्यावर होणारे कोणतेही वार हे रिकामे ठरतात आणि तुमच्या प्रगतीतले मार्ग हे मोकळे होतात. तर हे वस्तू तुम्हाला नंतर काय करायची आहे, ओवाळल्यानंतर काय करायची आहे हे पुढे बघूयात. तर हाताच्या मुठीत जवस घेतल्यावर ते फक्त ओवाळायचे नाही, तर ते तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यापासून ते संपूर्ण घरात फिरवायचे आहे. घरातील मुलांच्या, पतीच्या कपाळाला स्पर्श देखील करायचे आहे. 7 वेळेला उतरवायचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विसर्जन. हे उतरवलेले जवस साधे राहिले नाही, तर ते तुमच्या घरातील इडापिडा घेऊन जात आहे. तर तुमच्या घराजवळ वाहती नदी असेल, वाहते पाणी असेल, तिथे नेऊन तुम्ही विसर्जित करू शकता किंवा मग
तुम्ही हे एखाद्या झाडाखाली नेऊन टाकू शकता. जर तुम्हाला शत्रूचा खूप त्रास असेल तर घराबाहेर एक सुरक्षित कोपऱ्यात किंवा मातीच्या पात्रात हे जवस घेऊन थोडेसे कापूर टाकून ते जाळूनही टाकू शकतात. जसजसा जवसाचा चटचट आवाज येतो तसतसं तुमच्या घरातील नकारात्मकता जळेल. तसे तुमचे शत्रूचे कुटील डाव देखील जळून खाक होतील. त्यातून निघणारा धूर तुमच्या घरातील उरलीसुरली नकारात्मकता देखील नष्ट करून टाकेल. तर आवर्जून हा उपाय करा, अतिशय फायदेशीर आहे. जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांना देखील हा उपाय करता येणार नाही. इतर कोणीही घरातील सदस्यांनी हा उपाय केला तरीही चालेल. एकादशी दिवशी जवसाचा हा प्रयोग केल्याने माता लक्ष्मी घरावर प्रसन्न होते, घरातील नकारात्मकता निघून जाते. आवर्जून हा उपाय करा. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.